फूड के मानक हैं, इनको जब कोई ब्रीच करता है तो उसके कारण लोगों की जान को खतरा होता है, लोगों की हेल्थ को खतरा होता है। इसलिए इसमें स्ट्रिक्ट एक्शन की आवश्यकता थी और वो एक्शन हो रही है। मुझे बहुत खुशी है कि इस प्रकार की एक्शन हो रही है और ये एक्शन कंटिन्यू रहेगी। महाराष्ट्र 20वीं सबसे बड़ी इकोनॉमी के तौर पर पूरे वैश्विक स्तर पर जा रहा है, इसे कैसे देखते हैं, खासकर फॉरेन इन्वेस्टमेंट के लिए? अगर हम आंकड़े देखें तो महाराष्ट्र की अर्थव्यवस्था ये देश में 20वें दुनिया में 20वें नंबर पर है। मतलब महाराष्ट्र अगर अलग देश होता तो 20वीं सबसे बड़ी दुनिया की अर्थव्यवस्था वो बनता। हालांकि हमको इस बात की खुशी है कि हमारा जो भारत देश है वो मोदी जी के नेतृत्व में चौथी बड़ी अर्थव्यवस्था बना है और उसमें महाराष्ट्र एक बहुत महत्वपूर्ण रोल प्ले कर रहा है। और मुझे ऐसा लगता है कि अभी हमारा जो ग्रोथ चल रहा है इस प्रकार से चलता रहा तो अगले 2 सालों में हम लोग सिंगापुर और यूएई ये दोनों की अर्थव्यवस्था को पार कर देंगे। सर, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अधिवेशन आज या ठिकाणी झालं आणि त्या अधिवेशनामध्ये अमेरिकेचे जे राजदूत आहेत भारतामध्ये सर्जिओ गोरजी हे पण त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्यासोबत एक बैठक देखील झाली आणि विशेषतः ज्या टेक्नॉलॉजीजमध्ये आणि ज्या बिझनेसेसमध्ये अमेरिका पुढे आहे त्यांच्यासोबत आपल्याला पार्टनरशिप कशी करता येईल, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कसं आणता येईल, युनिव्हर्सिटीज असतील, डीप टेक असेल, सेमीकंडक्टर असतील, डेटा सेंटर्स असतील, या संदर्भात चांगली चर्चा झाली आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचीही अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की महाराष्ट्रासोबत आणि आपल्या बिझनेससोबत कोलॅबरेट करून इथे एक मोठी इकोसिस्टम डेव्हलप करायची त्यांची इच्छा आहे। त्यामध्ये आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे। नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील सचिन अंदुरेला जे जन्मठेपेची शिक्षा सुनावणार त्या देखील आता न्यायालयाने स्थगिती दिली। ते मला आता याची कल्पना नाही, मी कार्यक्रमात होतो त्यामुळे मी माहिती घेऊनच बोलतो। 16 तारखेला पंतप्रधान तर एफडीए कारवायांसह पुणे मेट्रो संदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। राज्यात एफडीएच्या कारवाया अशाच सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। यासह पुणे मेट्रो सुद्धा लवकरच सुरू होईल, त्याच्या चाचण्या सुरू असल्याचं त्यांनी माहिती दिली आहे।